मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते। चला मग या मालिकेची अपडेट बघूया, पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल। चला मग प्रोमोला सुरुवात करूया। तर इकडे जीवा, नंदिनी आणि काव्या हे तिघीजणीही हॉलमध्ये उभे असतात। तर काव्या नंदिनी ही जीवाला विचारत असते, एका मुलीची केस आलेली आहे, तिचं मनाविरुद्ध एका मुलाशी लग्न होतं आणि तिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम असतं। तर लगेच काव्या म्हणू लागते, आपलंसुद्धा तसंच झालं आहे दीद। तर काव्या म्हणू लागते, आपलंसुद्धा जबरदस्तीने आणि मनाविरुद्धच लग्न झालं आहे की। तर लगेच नंदिनीही म्हणू लागते, पण त्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं, आपलं कुठं दुसऱ्या मुलावर कोणाचं प्रेम होतं। तर लगेच काव्या म्हणू लागते, माझं होतं। हे ऐकताच नंदिनी एकदमच थक्क होते, कारण नंदिनीलाही काव्याच्या मनातलं समजून घ्यायचं असतं। नेमकं काव्याच्या मनामध्ये काय चालू आहे ते नंदिनीला कळतं, कारण लगेच काव्या ही रागाच्या भरातच सांगून टाकते, माझंही दुसऱ्या मुलावर प्रेम होतं। तर नंदिनी विचारू लागते, तुझं कोणावर प्रेम होतं हे सांग। तर काव्या ही जीवाकडे बघू लागते, पण जीवा खूप घाबरलेला असतो, कारण जीवाला वाटत असतं काव्याने काहीच खरं सांगू नये म्हणून। तर तुम्हालाही अपडेट बघायची असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला। तर काव्या नंदिनीला सांगू शकेल का तिचं जीवावर प्रेम आहे म्हणून? हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर सांगितल्याच्या नंतर नंदिनी काय करेल आणि कशी रिॲक्ट होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर नंदिनीला कळाल्याच्या नंतर काव्या आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे कळाल्याच्या नंतर नंदिनी ही स्वतः जीवा आणि काव्याचं लग्न लावून देईन का पुन्हा, हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। कारण आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये सर्वांच्या हाच प्रश्न पडला आहे, नंदिनीला जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण कळाल्याबद्दल नंदिनी काय रिॲक्ट करेल।